नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे 4th स्टँडर्डचे MTS त्यातील सराव प्रश्नपत्रिका पहिली, त्यातील पेपर पहिला मराठी आणि गणिताचा. आज आपण त्यावर आधारित 1 ते 50 प्रश्न सोडवणार आहोत. ते प्रश्न सोडवण्याच्या व्हिडिओमध्ये मी काही इझी ट्रिक्स सांगितले आहेत. ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग मित्रांनो, प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 आणि 2 साठी विरुद्धलिंगी शब्द कोणता ते शोधायचं आहे. पहिला आहे उंट. उंटचा विरुद्धलिंगी शब्द कोणता येईल? सांडणी. या ठिकाणी ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन दुसरा, बोका. बोकाचं विरुद्धलिंगी शब्द कोणता? भाटी. क्वेश्चन नंबर ऑप्शन 4 इज करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 3, पुढीलपैकी अनेक वचनात बदल होत नाही असा शब्द निवडा. या ठिकाणी आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. अनेक वचनात बदल होत नाही असा शब्द निवडायचा आहे. उशी. उशीचं अनेक वचन काय येतं? उषा. ह्या शब्दाचा अनेक वचनात बदल होतो आहे. दुसरा ऑप्शन आहे छत्र्या. एक छत्री असते, अनेक छत्र्या असतात. या शब्दाचा पण अनेक वचनात बदल होतोय, म्हणून हा ऑप्शन पण नाही येणार. खडे. तट. तट हा असा शब्द आहे की याचा अनेक वचनात बदल होत नाही. तट तटे नाही म्हणू शकत, तटचं तटच येतं. ह्या शब्दामध्ये बदल होत नाही आहे, म्हणून आपला आन्सर काय येईल? ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4, वर्तमान काळी क्रियापद कोणते? आता आपल्याला काय शोधायचं आहे? वर्तमान काळी क्रियापद कोणते? म्हणजे वर्तमान काळ शोधायचं आहे आपल्याला. पहिला ऑप्शन आहे केल्या. केल्या हे कोणतं क्रियापद येईल? भूतकाळ. गेले. गेले पण भूतकाळात येतं. म्हणते. मी गाणं म्हणते. म्हणते म्हणजे काय? ही क्रिया वर्तमान काळात घडते आहे, ती आत्ता म्हणते एक गाणं. मग आपल्याला तेच बघायचं आहे, वर्तमान काळी क्रियापद कोणते? तर वर्तमान काळी क्रियापद येईल म्हणते. या ठिकाणी आपला ऑप्शन 3 इज करेक्ट ऑप्शन येईल. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5, भविष्यकाळी क्रियापद कोणते? आता भविष्यकाळात म्हणजे घडणार आहे ती गोष्ट, असं क्रियापद कोणतं? ऑप्शन पहिला आहे मिळणारच. मिळणारच हे कसं क्रियापद आहे? भविष्यकाळातील आहे. मला बक्षीस मिळणारच. मला MTS परीक्षेत बक्षीस मिळणारच. म्हणजे मिळालं आहे का आत्ताच? नाही, तर मिळणारच म्हणजे मिळणार आहे. तर ही क्रिया काय झाली? भविष्यकाळातील क्रिया झाली. म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल? ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ऑप्शन दुसरा पण बघून घेऊया आपण. मिळाली. मिळाली हे काय झालं? वर्तमान काळ. मिळते. मिळते पण वर्तमान काळात येतं. मिळत आहे हे पण काय येतं? क्रियापद वर्तमान काळातील क्रियापद आहे. आपल्याला भविष्यकाळातील क्रियापद शोधायचं आहे. तर मिळणारच हे काय येईल मग? भविष्यकाळातील क्रियापद. म्हणून या ठिकाणी ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. पुढचे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6 ते 8, रिकाम्या जागी येणाऱ्या योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक छायांकित करा. प्रश्न क्रमांक 6 आहे, मुले मैदानावर टिंबटिंब उडवितात. पहिलं ऑप्शन आहे फटाके. मुले मैदानावर फटाके उडवितात. फटाके कधी उडवतो का आपण? नाही. चेंडू उडवितात. चेंडू उडतो का? नाही. चेंडू खेळतात. मुले मैदानावर चेंडू खेळतात. खेळतात हे जे क्रियापद आलं असतं तर या ठिकाणी चेंडू हा ऑप्शन करेक्ट आला असता, पण इथे काय आहे? उडवितात. गोट्या. मुले मैदानावर गोट्या उडवितात. नाही. ऑप्शन तिसरा पण येणार नाही. पतंग. मुले मैदानावर पतंग उडवितात. येस. पतंग. पतंग हे काय आहे? उडण्याची क्रिया आहे. म्हणून या ठिकाणी रिकाम्या जागी करेक्ट ऑप्शन काय येईल? पतंग. ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7, मधमाशा फुलातील काय गोळा करतात? मध गोळा करतात. या ठिकाणी ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8, सतीश लवकर उठला त्याने टिंबटिंब केले. सतीश लवकर उठला त्याने अंघोळ केले. अंघोळ जर
म्हटलं इथे रिकाम्या जागेवर अंघोळ आलं असतं तर क्रियापद बदललं असतं, केली आलं असतं, अंघोळ केली. तर या ठिकाणी क्रियापद काय आहे? केले. तर काय येईल? ऑप्शन दुसरा चेक करूया. सतीश लवकर उठला, त्याने स्नान केले, त्याने देवपूजा केले, देवपूजा केली, क्रियापद चेंज झालं असतं. अभ्यास केला, या ठिकाणी क्रियापद काय आहे? केले. म्हणून या ठिकाणी योग्य रिकाम्या जागेवरती कोणता शब्द बसेल? स्नान. सतीश लवकर उठला, त्याने स्नान केले. या ठिकाणी ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 9. मांजराचे डोळे घारे असतात, या वाक्यातील विशेषण ओळखा. विशेषण काय? विशेष कोणता शब्द विशेष माहिती सांगतो आहे? मांजराचे डोळे कसे असतात? घारे. घारे हे काय आहे? विशेषता आहे. काळे डोळे पण असतात, घारे डोळे असतात, निळे डोळे असतात. तर या ठिकाणी डोळ्यांबद्दल विशेष माहिती सांगितली आहे. ती मांजरीचे डोळे कसे आहेत? घारे. म्हणून विशेषण काय येईल वाक्यातील? तर घारे हा शब्द विशेष माहिती सांगतो आहे वाक्यामधील. म्हणून या ठिकाणी आन्सर येईल घारे. ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 10. पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह घालाल? वाक्य आहे तुझा कितवा नंबर आला. कसं हे वाक्य? प्रश्नार्थक. आपण प्रश्न विचारतो आहे समोरच्याला. तुझा कितवा नंबर आला? तर या ठिकाणी चिन्ह कोणतं येईल? विरामचिन्ह क्वेश्चन मार्क. ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? खाली 4 ऑप्शन्स दिले, त्याच्यातील अशुद्ध शब्द बघा. दुष्काळ. दुष्काळ हा शब्द कसा लिहिला जातो? षटकोनाचा लिहिला जातो. या ठिकाणी काय दिला आहे? शांभृगाचा. तर अशुद्ध शब्द कोणता आहे मग याच्यात? पर्याय क्रमांक दुसरा. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 12. 14वे रत्न दाखविणे याचा नेमका अर्थ शोधा. 14वे रत्न दाखवणे म्हणजे काय? मार देणे. तर काय येईल पर्याय? या ठिकाणी पर्याय तिसरा बरोबर येईल. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 13. टिंब टिंब खाणार त्याला देव देणार, ही काय आहे? म्हण. ही म्हण आपल्याला पूर्ण करायची आहे. साखरेचे खाणार त्याला देव देणार, या ठिकाणी कोणता करेक्ट ऑप्शन येईल? ऑप्शन क्रमांक पहिला. प्रश्न क्रमांक 14. कोणत्या व्यक्तीचे नाव अशुद्ध लिहिले आहे? मीनाक्षी, दीनानाथ, अनिल, सुशिला. या ठिकाणी पर्याय क्रमांक तिसरा येईल. अनिल. नला पहिली विलांटी पाहिजे. ओके. तर यात प्रश्न क्रमांक 14 मधील पर्याय तिसरा हा कसा आहे? अशुद्ध शब्द आहे. आणि आपल्याला अशुद्ध शब्दच ओळखायचा आहे. कोणत्या पर्यायात आहे तो? तिसऱ्या पर्यायात. म्हणून ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 15. हीरक महोत्सव टिंबटिंबव्या वर्षी साजरा करतात. हीरक महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करतात? 60व्या वर्षी जो महोत्सव साजरा केला जातो त्याला हीरक महोत्सव म्हणतात. म्हणून या ठिकाणी करेक्ट ऑप्शन काय येईल? ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. क्वेश्चन नंबर 16. आता क्वेश्चन नंबर 16 पासून 50पर्यंत काय सुरू होतो आहे? मॅथमॅटिक्स. ओके. क्वेश्चन नंबर 16 आहे. हाऊ मेनी हंड्रेड्स आर देअर इन नंबर 64,352. हा जो दिलेला नंबर आहे 64,352, ह्या नंबरमध्ये किती हंड्रेड्स आहेत? तर हे काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? 64,352ला 100ने डिवाईड करावं लागेल. 100मध्ये किती झिरोज आहेत? 2 झिरोज आहेत. म्हणजे या ठिकाणी डेसिमल पॉईंट कुठे येईल? या ठिकाणी. तर हे जे 52 आहेत, हा नंबर काय आहे? याच्यामध्ये पूर्ण 100 नंबर्स नाही आहेत. इथून 643 हे जे नंबर्स आहेत हे काय आहेत? कंप्लीट 100 नंबर्स आहेत. म्हणून आणि आपल्याला काय विचारलं आहे? हाऊ मेनी हंड्रेड्स आर देअर इन नंबर 64,352. तर याच्यात किती हंड्रेड्स आहेत मग? 643 एवढे हंड्रेड्स आहेत. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर?
येस, ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 17. विच नंबर कॅन बी फॉर्म बाय ॲडिंग ऑल 55 हंड्रेड्स, 38 टेन्स अँड 69 युनिट्स. ओके, या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं आहे, ॲडिशन करायची आहे. 100 प्लेस दिलेली आहे, टेन्स प्लेस आणि युनिट प्लेस. ओके, 100 प्लेस काय आहे, 5500 म्हणजे काय येईल, 55वरती 2 झिरो ॲड करावे लागतील. का, 100मध्ये किती झिरोज असतात, 2 झिरोज असतात. आणि ह्या 100 प्लेसवरती कोणता नंबर पुट केलेला आहे, 55. ओके, म्हणून 100वरती 2 झिरोज आहेत म्हणून पुढे 2 झिरोज ॲड केले. आता काय सांगितलं आहे, 38 टेन्स. टेन्स मीन्स 1वरती 1 झिरो असतो. तर या ठिकाणी काय, 1 झिरो ॲड करून घ्यायचा आणि काय सांगितलं आहे, 38 टेन्स. टेन्स प्लेसवरती 38 असं लिहू शकतो आपण. ओके, 69 युनिट. युनिट मीन्स 1. याच्यात एकही झिरो नाही आहे. हा कुठे येईल, 69मध्ये 2 डिजिट्स आहेत. तर पुढचा जो डिजिट आहे तो काय जाईल, टेन्स प्लेसमध्ये आणि 9 हा युनिट प्लेसमध्ये येईल. ओके, पण तरी याला काय म्हटलं जाईल, 69 युनिट प्लेस. ओके, तर या सगळ्यांची काय करायची आहे आपल्याला, ॲडिशन. 9, 8 + 6 14, कॅरी 1, 6 + 3 9, 5 ॲज इट इज. तर यांची ॲडिशन काय मिळाली आपल्याला, 5949. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, येस, ऑप्शन 4मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 18. 2250 + 225 + 25 यांची सम करायची आहे. 5 + 5 10, 6 + 2 8, 8 + 2 10, कॅरी 1, 2 + 2 4 + 1 5 2 ॲज इट इज. यांची ॲडिशन काय मिळाली, 2500. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, येस, या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 19. 3790 दिस आर अरेंज इन असेंडिंग ऑर्डर. काही नंबर्स दिलेले आहेत आणि ह्या नंबर्सला आपल्याला असेंडिंग ऑर्डरमध्ये लावायचं आहे. देन विच इज 100 प्लेस डिजिट ऑफ सेकंड नंबर फ्रॉम लेफ्ट. ओके, सगळ्यात अगोदर आपल्याला काय सांगितलेलं आहे, हे जे नंबर्स दिलेले आहेत हे कसे अरेंज करायचे आहेत, असेंडिंग ऑर्डरमध्ये. चला तर मग सगळ्यात अगोदर असेंडिंग ऑर्डरमध्ये नंबर्सला लावून घेऊया. असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, स्मॉल नंबरकडून बिग नंबरकडे. तर यात सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे, 3790. त्यापेक्षा थोडा मोठा नंबर काय येईल, 7903. त्यापेक्षा मोठा नंबर येईल 9073 आणि सगळ्यात मोठा नंबर काय येईल, 9370. आता ही जी नंबर्स गिवन नंबर्स आहेत ते आपण असेंडिंग ऑर्डरमध्ये लावलेले आहेत. पुढे काय सांगितलं आहे त्यांनी आपल्याला, विच इज 100 प्लेस डिजिट ऑफ सेकंड नंबर फ्रॉम लेफ्ट. लेफ्टकडून सेकंड नंबर. बघा, ही जी नंबर क्यू आहे हिची लेफ्ट डायरेक्शन काय येईल, ही, आणि राईटकडून जर सांगितली तर नंबर क्यूची राईट साईड या डायरेक्शनने येते. ओके, तर आपल्याला काय काढायचं आहे, लेफ्टकडून सेकंड नंबर. सेकंड नंबर कोणता आहे लेफ्टकडून, 7903. ह्या नंबरच्या 100 प्लेस डिजिट कोणता, या नंबरच्या 100 प्लेसवरती कोणता डिजिट आहे, 9 हा डिजिट आहे. तर तो नंबर कोणता ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर या सेकंड नंबर क्यूच्या लेफ्टकडून सेकंड नंबरच्या 100 प्लेसचा डिजिट कोणता मिळाला मग, 9. बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 9, येस, ऑप्शन 4मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 20. 75 डिवाइड बाय 5. 75ला 5ने डिवाइड केलं तर आन्सर काय मिळेल, 15.
ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 21. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट 5 इन द गिवन नंबर? बघा, या ठिकाणी आपल्याला एक नंबर दिलेला आहे आणि काय सांगितलेलं आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द प्लेस व्हॅल्यूज ऑफ डिजिट 5. या नंबरमध्ये 5 डिजिट्स आलेला आहे, पण दोघं 5 या डिजिट्सची प्लेस व्हॅल्यू काय आहे, वेगवेगळी आहे. हा जो 5 आहे हा 1000 प्लेसला आहे आणि हा दिलेला 5 टेन्स प्लेसला आहे. तर काय सांगितलं आहे आपल्याला, ह्या 5 या डिजिटच्या प्लेस व्हॅल्यूजचा डिफरन्स काढायचा आहे. पहिला 5 काय आहे, 1000 प्लेसवरती. 1000वरती किती झिरोज असतात, 3 झिरोज. आणि सेकंड हा जो 5 आहे हा टेन्स प्लेसचा 5 आहे. 5 टेन्स प्लेसवरती आहे म्हणून त्यावर 1 झिरो. या दोघांचं काय सांगितलं आहे, डिफरन्स किती आहे. तर हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 5000 मायनस 50. 0मधून 5 सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत म्हणून आपण 5कडून बोरो घेतला, या ठिकाणी 10. पुन्हा याच्याकडून बोरो घेतला, या ठिकाणी 9 झाला, हा झाला 10. 10 मायनस 5 5. 9 ॲज इट इज, 4 ॲज इट इज. यांचा डिफरन्स काय मिळाला, 4950. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, येस. ऑप्शन सेकंडमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 22. व्हॉट इज द सम ऑफ लार्जेस्ट 3 डिजिट ऑड नंबर अँड लार्जेस्ट 2 डिजिट इवन नंबर? लार्जेस्ट 3 डिजिट ऑड नंबर कोणता आहे तो, लार्जेस्ट 3 डिजिट ऑड नंबर 999 अँड लार्जेस्ट 2 डिजिट इवन नंबर काय आहे, 98. यांची काय करायची आहे आपल्याला, सम. म्हणजेच काय, 999 प्लस 98. 9 प्लस 8 17 कॅरी 1 10. 10 प्लस 9 19 कॅरी 1 10. सम काय मिळाली, 1097. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, येस. या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसतं आहे म्हणून ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 23. हाऊ मेनी नंबर्स फ्रॉम द टेबल ऑफ 6 आर डिव्हिजिबल बाय 9? 6च्या टेबलमधले असे किती नंबर्स आहे की त्या नंबर्सला 9ने कंप्लीट भाग जातो. ते काढण्यासाठी काय करावं लागेल, 6चा टेबल आपला पाठ पाहिजे. 6चा टेबल मी या ठिकाणी लिहिते. 6 1 जा 6, 6 2 जा 12, 6 3 जा 18, 6 4 जा 24, 6 5 जा 30, 6 6 जा 36, 6 7 जा 42, 60. ओके. आता या टेबलमध्ये 9ने कंप्लीट भाग जाणारे नंबर्स कोणते आहेत बघा. 9 2 जा 18 होतो. त्यानंतर 9 3 जा 9 4 जा 36, 9 6 जा 54. बाकी कुठल्याच नंबरला 9ने कंप्लीट भाग जात नाही आहे. तर मग 6 या टेबलमध्ये किती नंबर्स मिळाले आपल्याला की ज्यांना 9ने भाग जातो आहे, तर 3 नंबर्स मिळाले, 18 36 आणि 54. असे किती नंबर्स मिळाले, 3 नंबर मिळाले. बघा ऑप्शनमध्ये आन्सर आहे का 3, येस. ऑप्शन 4मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 24. 7 डॅश डॅश 5 डॅश डॅश इज अ 4 डिजिट नंबर. हा एक 4 डिजिट नंबर आहे. अँड बॉक्स हॅव द सेम डिजिट. हा जो बॉक्स दिलेला आहे इथे सेम डिजिट असणार आहे. सच दॅट द नंबर इज डिव्हिजिबल बाय 3 अँड 4. आणि तो नंबर तयार झाल्यानंतरून त्याला 3 आणि 4ने कंप्लीट भाग जातो आहे. तो जो तयार झालेला नवीन नंबर असणार आहे त्या डिव्हिजिबल बाय 3 अँड 4 आहे. देन विच इज द डिजिट फॉर बॉक्स. तर बॉक्सच्या जागेवरती कोणता डिजिट येईल हे काढण्यासाठी ऑप्शन्स बघायचे. ऑप्शन्समधला डिजिट टाकून पाहायचा आणि त्यांना भाग देऊन बघायचं. आपल्याला
3चा डिव्हिजिबिलिटी रूल माहिती आहे. नंबरमध्ये दिलेले जेवढे पण डिजिट्स असतात त्यांची जर ॲडिशन केली आणि ती ॲडिशनचं जे आलेलं आन्सर आहे त्याला जर कंप्लीट 3ने भाग जात असेल, 3च्या टेबलमध्ये तो नंबर येत असेल, तर गिवन नंबरला 3ने कंप्लीट भाग जातो. हा डिव्हिजिबिलिटी बाय 3चा रूल आहे. डिव्हिजिबिलिटी बाय 4चा रूल काय आहे? दिलेल्या नंबरमधले शेवटचे जे 2 डिजिट्स आहेत त्या 2 डिजिट्सला जर 4ने कंप्लीट भाग जात असेल, म्हणजे 4च्या टेबलमध्ये तो नंबर येत असेल, तर दिलेल्या पूर्ण नंबरला 4ने कंप्लीट भाग जातो. ओके, चला तर मग सगळ्यात अगोदर आपण 0 टाकून बघूया बॉक्सच्या जागेवरती. ऑप्शन 1मध्ये 0 दिला आहे म्हणून. तर यांची ॲडिशन करून बघूया. 7 + 5 12. 12ने 3ने 12ला कंप्लीट भाग जातो. 3च्या टेबलमध्ये 12 हा डिजिट येतो. म्हणजे जर आपण ह्या बॉक्सच्या जागेवर 0 0 पुट केले तर तयार होणाऱ्या नंबरला कंप्लीट 3ने भाग जाईल. आता 4चा डिव्हिजिबिलिटी रूल काय आहे? शेवटचे 2 डिजिट्स बघायचे. त्याला जर कंप्लीट 4ने भाग जात असेल तर दिलेल्या नंबरला कंप्लीट 4ने भाग जातो. तर 50ला 4ने कंप्लीट भाग जातो का? नाही. म्हणून ऑप्शन फर्स्ट येणार नाही. ऑप्शन सेकंडमध्ये 1 दिलेला आहे. बॉक्सच्या जागेवरती आपण 1 पुट करून पाहूया. 7 + 5 12. 12 + 2 14. 14ला 3ने भाग जातो का? नाही. म्हणून ऑप्शन सेकंड येणार नाही. ऑप्शन 3मध्ये 2 दिलेला आहे. बॉक्सच्या जागेवर 2 पुट करून पाहूया. 12. 12 + 2 16. 16 + 2 18. या 18ला 3ने कंप्लीट भाग जातो. आता 4ने जातो का? 52ला 4ने कंप्लीट भाग जातो का ते चेक करूया. 4 × 1 = 4. 1 उरला. 4 × 3 = 12. याला 4ने, या नंबरला 4ने कंप्लीट भाग जातो आहे, पण 3ने कंप्लीट भाग जात नाही आहे. बघा, या दिलेल्या नंबरची ॲडिशन करूया. 7 + 2 9. 9 + 5 9 + 5 14. 14 + 2 16. 16 हा 3च्या टेबलमध्ये येतो का? नाही. म्हणून ऑप्शन 3 पण येणार नाही. ऑप्शन 4 येईलच. जर या ठिकाणी आपण 6 पुट केला तर दिलेल्या नंबरमधल्या डिजिट्सची ॲडिशन काय येते बघा. 7 + 5 12. 6 + 6 12. 12 + 12 24. म्हणजे 24ला 3ने कंप्लीट भाग जातो. ओके, 3च्या टेबलमध्ये 24 हा नंबर येतो. आता हे 56 शेवटचे 2 डिजिट्स. 56ला पण 4ने कंप्लीट भाग जातो आहे. तर या बॉक्सच्या जागेवरती कोणता डिजिट येईल मग? 6. या ठिकाणी करेक्ट ऑप्शन काही आपला पर्याय क्रमांक 4. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 25. रमेश secured 24 more marks than Sneha. The sum of marks of both is 100. Then find out the marks of Ramesh. ओके, बघा क्वेश्चनचं मिनिंग लक्षात घ्या. काय सांगितलेलं आहे? रमेश secured 24 more marks than स्नेहा. स्नेहापेक्षा रमेशला 24 मार्क्स जास्त आहेत आणि त्या दोघांच्या मार्कांची बेरीज किती आहे? 100. देन फाइंड आउट द मार्क्स ऑफ रमेश. तर रमेशला किती मार्क असतील? रमेशला किती मार्क असतील हे काढायचं आहे. या ठिकाणी आपल्याला दोघांच्या मार्कांची बेरीज किती आहे? 100. स्नेहाचे मार्क्स x आहेत असं कन्सिडर करूया आपण. स्नेहाला किती मार्क्स आहेत? x मार्क्स आहेत. रमेशला स्नेहापेक्षा किती मार्क जास्त आहेत? 24ने जास्त मार्क आहेत, म्हणजे x + 24. ओके, त्यांच्या दोघांच्या मार्कांची बेरीज सम किती आहे? 100 आहे. तर रमेशला किती मार्क आहेत ते काढायचं आहे आपल्याला. बघा या ठिकाणी x प्लस काय स्टेटमेंट तयार झालं? x + x + 24 = 100. x + x 2x. या ठिकाणी हा 24 काय आहे? +24 आहे. हा इक्वल टू साईन क्रॉस करून जाताना काय होईल?
100मधून सबस्ट्रॅक्ट होईल. इक्वल टू साईन ॲज इट इज 100 ॲज इट इज. हा 24 काय होईल राईटकडे जाताना -24. 2x इज इक्वल टू 100 मायनस 24. 6 7 76. या ठिकाणी काय आहे 2x 2 इंटू एक्स. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपण लेफ्ट साईडला एक्सला सिंगल ठेवू. इक्वल टू साईन ॲज इट इज 76 ॲज इट इज डिवाइड बाय हा काय आहे 2 इकडे मल्टिप्लाय आहे. ज्यावेळेस तो इक्वल टू साईन क्रॉस करून जाईल तर त्याचं काय होईल डिवाइड बाय 2. तर एक्सची व्हॅल्यू काय मिळेल मग 76 डिवाइड बाय 2. 2 3 जा 6, 2 8 जा 16. तर एक्सची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 38. 38 मार्क्स कोणाचे आहेत स्नेहा. स्नेहाला आपण एक्स कन्सिडर केलं होतं. स्नेहाला मार्क किती आहेत मग 38. आणि आपल्याला काय विचारलं आहे रमेशचे मार्क विचारले आहेत. रमेशला स्नेहापेक्षा कितीने जास्त मार्क आहेत 24ने. तर एक्स प्लस 24. एक्स स्नेहाचे किती मार्क निघाले 38. 38 प्लस 24. 8 प्लस 4 12 कॅरी 1. 3 प्लस 3 6. तर रमेशला किती मार्क्स मिळतील मग 62. तर या ठिकाणी आन्सर काय येईल 62. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस. सेकंड ऑप्शनमध्ये आन्सर दिसतं आहे म्हणून ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 26. या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला 13 मल्टिप्लाय बाय 7 प्लस 17 मल्टिप्लाय बाय 9 इज इक्वल टू वॉट. काय येईल 13 7चा काय होतं 91 प्लस 17 9चा 153. 91 प्लस 153 यांचे जर सम केली तर आन्सर काय मिळतं 244. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस. या ठिकाणी ऑप्शन 4 दिसतो आहे. ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 27. इफ 21 मल्टिप्लाय बाय 7 प्लस 29 मल्टिप्लाय बाय फिलिंग द ब्लँक दिलेली आहे इज इक्वल टू 263 देन बॉक्सच्या जागेवरती काय येईल. हे काढण्यासाठी काय करावं लागेल सगळ्यात अगोदर आपल्याला 21 मल्टिप्लाय बाय 7 147 प्लस या ठिकाणी मी एक्स कन्सिडर करते बॉक्सच्या जागेवरती व्हॅल्यू. ही काय येईल 29 एक्स इज इक्वल टू 263. ओके बघा काय स्टेटमेंट तयार झालेलं आहे 147 प्लस 29 एक्स इज इक्वल टू 263. तर या ठिकाणी आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. तर 29 एक्सला आपण राईट साईडलाच राहू देऊया. इक्वल टू साईन ॲज इट इज 263 ॲज इट इज. आता या ठिकाणी 147 हा नंबर कसा आहे प्लस. या ठिकाणी प्लस साईन जरी नसलं तरी आपण काय कन्सिडर करतो प्लस. हा नंबर इक्वल टू साईन क्रॉस करून जाणार आहे. इक्वल टू साईन क्रॉस करून राईट साईडला जाताना याचं साईन चेंज होतं. तर या ठिकाणी काय होईल -147. 263 मायनस 147 13 मायनस 7 6 5 5 मायनस 4 1 2 मायनस 1 1. या ठिकाणी काय मिळालं यांचं सबस्ट्रॅक्शन 116 29 एक्स. आता या ठिकाणी आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. या ठिकाणी काय आहे 29 मल्टिप्लाय बाय एक्स. हा 29 काय आहे इकडे मल्टिप्लाय. याला इक्वल टू साईन क्रॉस करून राईट साईडला घेऊन जाताना काय येईल डिवाइड होईल. एक्स इज इक्वल टू 116 डिवाइड बाय 29. 29 डिवाइड बाय 116. 29च्या टेबलमध्ये 116 येतो का येस 4 जा. तर एक्सची व्हॅल्यू काय मिळाली 4. जे या फिलिंग द ब्लँक्सच्या जागेवरती काय आन्सर येईल 4. ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 28. 999 प्लस 1 प्लस 2000 इज इक्वल टू वॉट.
यांची ॲडिशन करायची आहे. 999 प्लस 1 काय येईल 1000. 1000 प्लस 2000 आन्सर काय येईल 3000. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन 2मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 2 इज करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 29. इफ 231 इज इक्वल टू 29 मल्टिप्लाय बाय 7 प्लस पी, देन पी इज व्हॉट? बघा काय दिलेलं आहे स्टेटमेंट. 231 इज इक्वल टू 29 मल्टिप्लाय बाय 7 प्लस पी. सगळ्यात अगोदर काय फाइंड आउट करायचं? 29 मल्टिप्लाय बाय 7. 9 7 जा 63. 7 2 जा 14. 14 प्लस 6 20 प्लस पी 231. आता या पीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, म्हणून पीला राईट साईडलाच राहू देऊया. आणि हा जो 203 आहे हा इक्वल टू साईन क्रॉस करून जाताना काय होईल? मायनस 231 मायनस 203. 1मधून 3 सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत, आपण 3कडून काय घेऊया? बोरो. ठिकाणी 11 झाला. 11 मायनस 3 8 2 ॲज इट इज 0. तर पीची व्हॅल्यू काय मिळाली? 28. बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन 4 दिसतो आहे. ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 30. इन ₹1000 हाऊ मेनी नोट्स आर ऑफ ₹10? ओके, आपल्याला 1000 रुपीज पाहिजे आहेत. तर 1000 रुपीज आणि आपल्याकडे कितीच्या नोट्स आहेत? 10 रुपीजच्या नोट्स आहेत. तर अशा आपल्याला 10 रुपीजच्या किती नोट्स घ्याव्या लागतील तेव्हा 1000 रुपीज होतील? हे काढण्यासाठी काय करावं लागेल? 1000 डिवाइड बाय 10. 1000मध्ये 3 झिरो आहेत, 10मध्ये 1 झिरो आहे. कॉमन झिरो किती आहेत? 1. 1 झिरो कट, 1 झिरो कट. आन्सर काय मिळालं? 100. तर आपल्याला 10 रुपीजच्या 100 नोट्स घ्यावे लागतील तेव्हा किती रुपीज होतील? 1000 रुपीज होतील. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन 1मध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 31. इन अ नंबर 2399 विच नंबर शुड बी ॲडेड सच दॅट द सम ऑफ डिव्हिजिबिलिटी बाय 9? ओके, काय सांगितलेलं आहे प्रश्न बघा. हा नंबर दिलेला आहे. ह्या नंबरमध्ये कोणता नंबर ॲड केला म्हणजे किती नंबर ॲड करावे लागतील तेव्हा मिळणाऱ्या नवीन नंबरला कम्प्लिटली 9ने भाग जाईल. 9चा डिव्हिजिबिलिटी रूल आहे. गिवन नंबर जो आहे त्या नंबरमधल्या असलेल्या डिजिट्सची ॲडिशन, ती जी सम मिळणार आहे ती सम 9च्या टेबलमध्ये आली पाहिजे किंवा त्या समला 9ने कंप्लीट भाग केला पाहिजे. ओके, चला तर मग चेक करूया. आपल्याला दिलेला नंबर काय आहे? 2399. याच्यात कोणते कोणते डिजिट्स आहे? 2 3 9 9. या सगळ्या डिजिट्सची आपल्याला ॲडिशन करायची आहे. सगळ्या डिजिट्सची ॲडिशन काय येते बघा. 9 2 जा 8. 9 प्लस 9 18 होतात. 18 प्लस 3 21. 21 प्लस 2 23. ह्या नंबरमधल्या डिजिट्सची ॲडिशन किती आली? 23. पहिलं ऑप्शन काय दिलेलं आहे? 11. 11मध्ये कोणते डिजिट्स आहेत? 1 1. यांची ॲडिशन काय येईल? 1 प्लस 1 2. तर आपण जर सपोज 23मध्ये 2 ॲड केले तर काय मिळतं? 25. 25ला 9ने कंप्लीट भाग जातो का? नाही, म्हणून ऑप्शन फर्स्ट येणार नाही. ऑप्शन 2मध्ये काय डिजिट्स दिलेला आहे? नंबर दिलेला आहे 12. 12मध्ये कोणते डिजिट्स आहेत? 1 आणि 3. यांची सम काय येईल? 3. 23मध्ये जर 3 ॲड केले आपण तर काय मिळेल? 26. 26ला 9ने कंप्लीट भाग जाईल का? नाही, म्हणून ऑप्शन 2 पण येणार नाही. ऑप्शन 3मध्ये काय नंबर आहे? 13. 13मध्ये कुठले डिजिट्स आहे? 1 अँड 3. यांची सम काय येईल? 4. 23मध्ये जर 4 ॲड केले तर काय मिळतं आहे? 27. 27 9च्या टेबलमध्ये येतो का? 9ने 27ला कंप्लीट भाग जातो. 9 3 जा 27.
म्हणजे जर आपण ह्या दिलेल्या नंबरमध्ये 13 ॲड केला तर जो नवीन मिळणारा नंबर आहे त्या नंबरला कंप्लीट 9ने भाग जाईल. मग या ठिकाणी करेक्ट ऑप्शन काय येईल आपलं? ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 32. 4 multiplied by 3 minus 4 divided by 2 plus 5 is equal to 9 is to be true. Which two sign place should be interchange? हे जे दिलेलं स्टेटमेंट आहे हे ट्रू होण्यासाठी असे कोणते दोन साईन आहेत की ते जर चेंज केले तर हे दिलेलं स्टेटमेंट ट्रू होतं आहे. बघा हेच सॉल्व करून बघूया. काय आहे? 4 मल्टिप्लाय बाय 3. 4 3 जा 12 मायनस 4 डिवाइड बाय 2. 4 डिवाइड बाय 2 काय येईल? 2 प्लस 5. 12 मायनस 2 जर केलं तर काय येतं आन्सर? 10. 10 प्लस 5 आन्सर काय मिळतं आहे? 15. पण या ठिकाणी आन्सर काय पाहिजे आहे आपल्याला? 9 हे आन्सर पाहिजे आहे. तर असे कोणत्या दोन साईन इंटरचेंज केल्या तर आपलं आन्सर 9 येईल. बघा या ठिकाणी ऑप्शन पुट करायचे आहे. पहिला ऑप्शन काय दिला आहे? मल्टिप्लाय आणि डिवाइड. तर या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आणि डिवाइड साईन इंटरचेंज करूया. म्हणजे या ठिकाणी मल्टिप्लायच्या जागेवर डिवाइड आणि डिवाइडच्या जागेवर मल्टिप्लाय केलं. 4 डिवाइड बाय 3 भाग जाईल का 3ने कंप्लीट 4ला? नाही. म्हणून ऑप्शन फर्स्ट येणार नाही. ऑप्शन 1 एलिमिनेट. ऑप्शन 2 चेक करूया. मल्टिप्लाय आणि प्लस, मल्टिप्लिकेशन आणि प्लस साईन इंटरचेंज करायचं आहे. म्हणजे मल्टिप्लिकेशन साईनच्या जागेवर प्लस साईन आणि प्लस साईनच्या जागेवर मल्टिप्लिकेशन साईन द्यायचं आहे. बघा 4 प्लस 3 काय येईल? 7 मायनस 4 डिवाइड बाय 2 2 मल्टिप्लाय बाय 5. आता बघा बॉड मास रूल लावायचा आहे. पहिले मल्टिप्लिकेशन मग सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. 5 2 जा 10. 10 मायनस 7 कितीला आन्सर येईल? मायनसमध्ये आन्सर येईल. -3 आन्सर येतं आहे. आपल्याला आन्सर काय पाहिजे आहे? 9. म्हणून ऑप्शन 2 पण येणार नाही. नेक्स्ट साईन चेक करून पाहूया. मायनस आणि प्लस, मायनसच्या जागेवरती प्लस पुट करायचं आहे आणि प्लस साईनच्या जागेवरती मायनस साईन टाकायचं आहे. ओके बघा 4 3 जा 12. 12 प्लस 4 डिवाइड बाय 2 2 मायनस 5. ॲडिशन करून बघूया. 12 प्लस 2 14. 14 मायनस 5 काय मिळालं आन्सर? 9. म्हणजे जर मायनस ऑप्शन 3मध्ये जे दिलेले मायनस आणि प्लस साईन आहे ते जर आपण दिलेल्या स्टेटमेंटमध्ये इंटरचेंज केले तर आपल्याला दिलेलं हे जे स्टेटमेंट आहे ते कसं होतं आहे? ट्रू होतं आहे. आपल्याला 9 हे आन्सर मिळतं आहे. म्हणून या ठिकाणी ऑप्शन करेक्ट ऑप्शन काय येईल? ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 33. इफ कॉस्ट ऑफ 12 सायकल्स इज 34,200 रुपीज देन व्हॉट इज द कॉस्ट ऑफ 5 सायकल? बघा या ठिकाणी 12 सायकलची प्राईस 34,200 दिलेली आहे. तर यावरून आपल्याला काय करता येईल? जर आपण 34,200ला 12ने डिवाईड केलं तर त्यावरून आपल्याला एका सायकलची प्राईस मिळेल आणि किती सायकलची प्राईस काढायची सांगितलेली आहे? व्हॉट इज द कॉस्ट ऑफ 5 सायकल आणि ते जे आलेलं आन्सर असेल त्याला मल्टिप्लाय बाय 5 करावं लागेल. ओके चला तर मग डिव्हिजन मल्टिप्लिकेशन करूया. काय दिलेलं आहे? 34,200 डिवाइड बाय 12. 12 3 जा 36 होतं. 12 2 जा 24. 12 8 96. 8 जा 96. 6 0 खाली काय येईल? 0. 12 5 जा 60. अजून एक 0 उरलेला आहे तो 0 या ठिकाणी ॲड करावं लागेल. तर एका सायकलची प्राईस काय मिळाली आपल्याला?
2850. तर अशा आपल्याला 5 सायकल्सची प्राईस काढायची आहे. 5 सायकलची प्राईस काढायची आहे म्हणून मग काय करावं लागेल, एका सायकलच्या मिळालेल्या प्राईसला 5ने मल्टिप्लाय करावं लागेल. 0 25 8 5 40 40 + 2 42 कॅरी 4 5 2 10 10 + 4 14. तर 5 सायकल्सची प्राईस कॉस्ट काय असेल, 14,250 रुपीज. बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन 2मध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 34. A motor car cover a distance of 140 km in 4 hours. Then how much time will it require to travel a distance of 350 km? एक कार आहे, ती 4 तासात 140 किलोमीटर डिस्टन्स कवर करते आहे. देन हाऊ मच टाईम विल इट रिक्वायर टू ट्रॅव्हल द डिस्टन्स ऑफ 350 किलोमीटर. तर तिला 350 किलोमीटर जाण्यासाठी किती वेळ लागेल, किती टाईम लागेल, हाऊ मच टाईम आपल्याला वेळ काढायचा आहे. तर हे काढण्यासाठी काय करावं लागेल, सगळ्यात अगोदर आपल्याला एका तासामध्ये ती कार किती डिस्टन्स कवर करते आहे ते काढून घेऊया. ते काढण्यासाठी काय करावं लागेल, 140 डिवाइड बाय 4. 4 3 12. 1 आवरमध्ये ती 35 किलोमीटर डिस्टन्स कवर करते आहे. तर तिला 1 आवरमध्ये 35 किलोमीटर, तर 350 किलोमीटर अंतर जाण्यासाठी तिला किती तास लागणार आहेत. तर हे काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, 350 डिवाइड बाय 35. 35 35 0 0. तर तिला किती वेळ लागेल, 10 आवर्स लागतील. 350 किलोमीटर जाण्यासाठी तिला 10 आवर्स लागतील. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 10 आवर्स? येस, या ठिकाणी ऑप्शन 4मध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 35. हाऊ मेनी सेकंड्स आर देअर इन 1 डे? एका दिवसामध्ये किती सेकंड्स होतात? बघा, 1 डे मीन्स हाऊ मेनी आवर्स? 24 आवर्स. 1 hour means how many minutes? 60 minutes. And 1 minute means 60 सेकंड. तर आपल्याला एक दिवस म्हणजे 24 आवर्सला आपल्याला सेकंडमध्ये कन्वर्ट करायचं आहे. 24 आवर्सला आपल्याला सेकंडमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके, तर काय करावं लागेल बघा, 1 hour means 60 minute and 1 minute means 60 second. तर 60 minutes means how many second? तर काय काढावं, हे काढण्यासाठी काय करावं लागेल, 60 मल्टिप्लाय बाय 60. 3600 सेकंड. तर असे किती आवर्स आहेत? हा काय झाला 1 मिनिट आणि याला काय केलं सेकंडमध्ये, म्हणजे 1 hour. 1 hour means 3600 सेकंड. तर आपल्याला असे एका दिवसामध्ये किती आवर्स असतात? 24 आवर्स असतात. तर 24 आवर्स काढण्यासाठी काय करावं लागेल, 3600 मल्टिप्लाय बाय 24. 24 6 144 कॅरी 14. 24 3 72 प्लस 14 6 8.
तर 1 डे मीन्स हाऊ मेनी सेकंड्स, 86,400 सेकंड येईल. ओके, 24 आवर म्हणजेच काय 1 डे. 86,400 सेकंड. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? चेक करूया. येस, ऑप्शन 2 मध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 36. 52 + 30 × 3. या ठिकाणी बॉड मास रूल लावावं लागेल. तर सगळ्यात अगोदर काय करावं लागेल, या ठिकाणी मल्टिप्लिकेशन, आणि मग आलेल्या आन्सरमध्ये 52 ॲड करावे लागतील. 30 × 3, 3 3 9, 90 + 52 काय होतं ॲडिशन 2, 9 + 5 14, 142. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, ऑप्शन 4 मध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 37. हाऊ मेनी डेज आर देअर इन अ लीप इयर? लीप इयरमध्ये किती डेज येतात? सगळ्यांनाच माहिती आहे. फेब्रुवारी मंथमध्ये 29 डेज येतात लीप इयर असलं की. म्हणजेच टोटल इयरमध्ये किती डेज येतात? 366 डेज येतात. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 38. 320 + वॉट इज इक्वल टू 399. आता या ठिकाणी आपल्याला मिसिंग प्लेस काढायची आहे. हा 320 राईट्स लेफ्ट साईडला काय आहे प्लस, हा इक्वल टू साईन क्रॉस करून जाताना मायनस होईल. म्हणजे 399 - 320 जर केले तर मिळालेल्या सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. 9 - 0 9, 9 - 2 7, 79. 320मध्ये 79 ॲड केले तर आन्सर काय मिळेल आपल्याला? 399. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 79? येस, ऑप्शन 2 मध्ये आन्सर दिसतं आहे, म्हणून ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 39. मल्टिप्लाय बाय 50 इज इक्वल टू 5000. मिसिंग प्लेसच्या जागेवर काय येईल? या ठिकाणी हा काय आहे? मल्टिप्लाय बाय 50 इक्वल टू साईन क्रॉस करून जाताना तो काय होईल? डिवाइड बाय 50. म्हणजे 50मधला 1 0 कट, 5000मधला 1 0 कट, 5 1 5 0 0. 5000 डिवाइड बाय 50 आन्सर काय मिळालं? 100. तर या जागेवरती मिसिंग प्लेसवरती काय येईल आन्सर? 100. 100 मल्टिप्लाय बाय 50 केलं तर आन्सर काय मिळेल तुम्हाला? 5000. म्हणजे मिसिंग प्लेसच्या जागेवरती काय नंबर आला? 100. 100 आहे का ऑप्शनमध्ये? येस, या ठिकाणी ऑप्शन 4 मध्ये आन्सर दिसतं आहे, म्हणून ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 40. 6 पॉईंट हेक्टोमीटर इज इक्वल टू हाऊ मेनी सेंटीमीटर? आता या ठिकाणी काय आपल्याला युनिट कन्व्हर्जनचा चार्ट माहिती पाहिजे. बघा, मी या ठिकाणी लिहिते. पहिलं काय येतं? किलो, हेक्टो, डेका, बेसिक युनिट, त्यानंतर डेसी, सेंटी अँड मिली. आपल्याला हेक्टो मोठ्या युनिटकडून कुठे जायचं आहे? सेंटीमीटरमध्ये. हेक्टोकडून सेंटीमीटरमध्ये जायचं आहे. तर आपल्याला मोठ्या युनिटकडून लहान युनिटकडे जायचं आहे. ज्यावेळेस आपल्या मोठ्या युनिटकडून लहान युनिटकडे जातो त्यावेळेस काय करतो आपण? जर हेक्टोकडून आपल्याला डेकामीटरमध्ये जायचं असेल तर मल्टिप्लाय बाय 10 करतो. म्हणजे प्रत्येक वेळेस मल्टिप्लाय बाय 10. तर आपल्याला हेक्टोकडून सेंटीमध्ये जायचं आहे. तर किती टाईम्स 10ने मल्टिप्लाय करावं लागेल? 4 टाईम्स. 4 टाईम्स म्हणजे काय? 1000ने. सॉरी, 10,000ने. 1 हेक्टो इज इक्वल टू 10,000 सेंटी. तर आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं आहे? 6.5 हेक्टोमीटर इज इक्वल टू हाऊ मेनी सेंटीमीटर. तर आपल्याला याला 10,000ने, 6.5ला 10,000ने मल्टिप्लाय करावं लागेल. 10,000ने मल्टिप्लाय, 1वरती किती झिरो आहेत? 4 झिरोज आहेत.
म्हणून 65वरती 40 ठेवले आणि डेसिमल पॉईंट किती डिजिट्स नंतर आहे, 1 डिजिट नंतर, म्हणून या ठिकाणी 1 डिजिट नंतर डेसिमल पॉईंट येईल. तर हा 0 कट झाला. तर किती सेंटीमीटर येईल मग, 65,000 सेंटीमीटर. 6.5 हेक्टोमीटर इज इक्वल टू 65,000 सेंटीमीटर येईल. बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 65,000. येस, या ठिकाणी ऑप्शन बी मध्ये आन्सर दिसतं आहे, सेकंडमध्ये दिसतं आहे, म्हणून ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 41. Some notebooks are distributed among 48 students as per 5 notebook to each. So, how many dozen notebook are required? ओके, बघा क्वेश्चनचं मिनिंग लक्षात घ्या. काय सांगितलेलं आहे, 48 स्टुडंट्स आहेत आणि प्रत्येक स्टुडंटला, ईच स्टुडंटला 5 नोटबुक्स डिस्ट्रीब्यूट केल्या. सो हाऊ मेनी डझन नोटबुक आर रिक्वायर्ड, तर किती डझन नोटबुक्स लागतील. तर सगळ्यात अगोदर काढून घेऊया. 48 स्टुडंट्सला प्रत्येकाला 5 नोट्सबुक देत आहेत. तर 48 स्टुडंट्सला टोटल किती नोटबुक्स लागतील. 8 5 40, 5 4 20, 20 + 4 24. तर 48 स्टुडंट्सला किती नोटबुक लागतील, सगळ्यांना 240 नोटबुक्स लागतील. तर आपल्याला डझनमध्ये विचारलेलं आहे, हाऊ मेनी डझन नोटबुक आर रिक्वायर्ड, तर किती डझन नोटबुकची गरज पडेल. तर आपल्याला माहिती आहे 1 डझन मीन्स 12. ओके, तर हे काढण्यासाठी, तर 1 डझन म्हणजे काय असतात, 12 नोटबुक्स असतात. तर 240 नोटबुक्स आहेत. तर याला बुक डझनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करावं लागेल, 240 डिवाइड बाय 12, 12 2 24, 0 ॲज इट इज. तर किती डझन नोटबुक्स लागतील मग, 20 डझन, 20 डझन नोटबुक्स लागतील. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर. येस, या ठिकाणी ऑप्शन 3 मध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 42. Each boy was given 50 gram of ice cream. 2 kilogram ice cream was brought. So, how many boys are there? प्रत्येक एका मुलाला 50 ग्रॅम आईस्क्रीम मिळते आहे किंवा दिली जाते आहे. 2 किलो आईस्क्रीम विकत घेतली, तर किती मुलांना ती आईस्क्रीम द्यायला पुरेल. बघा, सगळ्यात अगोदर मी 2 किलोग्रॅमचं ग्रॅममध्ये कन्वर्ट करून घेते. 1 किलोग्रॅमला ग्रॅममध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण काय करतो, 1000ने मल्टिप्लाय करतो. 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 1000 ग्रॅम असतं. तर या ठिकाणी 2 किलोग्रॅमचं ग्रॅममध्ये काय येईल, 2000 ग्रॅम. प्रत्येक मुलाला किती देतो आहे आपण आईस्क्रीम, 50 ग्रॅम. तर 2000 ग्रॅम आईस्क्रीम किती मुलांना मिळेल, हे काढण्यासाठी काय करावं लागेल, 2000 डिवाइड बाय 50 ग्रॅम. 2000 डिवाइड बाय 50. 1 0 कट, 1 0 कट. 5 4 20. 2. तर किती मुलांना 2 किलोग्रॅम आईस्क्रीम डिस्ट्रीब्यूट करता येईल, 40 स्टुडंट्सला. 40 बॉईजला 2 किलोग्रॅम आईस्क्रीम डिस्ट्रीब्यूट करता येईल. ओके, बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 40. येस, या ठिकाणी ऑप्शन 3 मध्ये आन्सर दिसत आहे, म्हणून ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 43. 10 meter long rope was cut on 7 points. All the pieces were equal length. Then what is the length of each piece? बघा, 10 मीटरची एक रोप आहे. सपोज कन्सिडर करा ही 10 मीटरची रोप आहे. तिला किती पॉईंट्समध्ये कट केली, 7. 1 2 3 4 5 6 अँड 7 पीसमध्ये कट केली.
ओके. तर प्रत्येक पीस, ऑल द पीस वेअर इक्वल लेंथ, प्रत्येक पीसची लेंथ कशी आहे, इक्वल लेंथ आहे. देन व्हॉट इज द लेंथ ऑफ ईच पीस, तर प्रत्येक पीसची लेंथ किती येईल. जर ही रोप 7 ठिकाणी कट केली तर आपल्याला नंबर ऑफ पीस किती मिळतील, 8 मिळतील. बघा मी तुम्हाला काउंट करून दाखवते. 1 2 3 4 5 6 7 अँड 8. 7 ठिकाणी कट केल्यानंतर त्या रोपचे आपल्याला किती पीसेस मिळतील, 8 पीसेस मिळतील. तर 8 पीस हे 8 पीस मिळाले. तर प्रत्येक पीसची लेंथ किती असेल, टोटल रोप किती मीटरची आहे, 10 मीटरची आहे. ओके, 10 मीटरची आहे. तर 10ला 8 पीसमध्ये डिवाईड केल्यानंतरून एक पीसची लेंथ किती असेल हे काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, 10 डिवाइड बाय 8. 8 1 जा 8, 10 मायनस 8 2. आता या ठिकाणी आपण 0 घेतला. 0 कन्सिडर केल्यावरती आपण क्वोशियंटमध्ये काय घेतो, डेसिमल पॉईंट. ओके. 8 2 जा 16, 20 मायनस 16 4. पुन्हा एक 0 ॲड केला. 8 5 जा 40, रिमाइंडर काय मिळाला, 0. ओके. तर 10 मीटरची जी रोप आहे तिला जर आपण 8 पीसमध्ये डिवाईड केलं तर एक पीसची लेंथ किती मिळाली मग आपल्याला, 1.25 मीटर. ओके. बघा ऑप्शनमध्ये आन्सर आहे का 1.25 मीटर. येस, या ठिकाणी ऑप्शन 2मध्ये आन्सर दिसतं आहे, म्हणून ऑप्शन सेकंड इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 44. 2.5 रुपीज मायनस 55 पैसे इज इक्वल टू हाऊ मेनी पैसे. आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे 1 रुपीज मीन्स 100 पैसे. ओके. तर 2.5 रुपीजला आपल्याला पैसेमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण काय करूया, 2.5ला 100ने मल्टिप्लाय करू. 225 वरती 100वर 2 झिरो आहेत म्हणून 2 झिरो ॲड केले. डेसिमल पॉईंट किती डिजिट्स नंतर आहे, 1 डिजिट नंतर. डेसिमल पॉईंट आपल्या आन्सरमध्ये पण काय येईल, 1 डिजिट नंतर. म्हणजेच 2.5 रुपीज मीन्स 250 पैसे. तर काय करायचं आहे बघा, याला पण आपण आता 2.5ला पैसेमध्ये कन्वर्ट करून घेतलं. 250 पैसे, पैसेमधून पैसे सबस्ट्रॅक्ट करू शकू आणि आन्सर आपल्या कशात मिळेल, पैसेमध्ये. ओके. 250 मायनस 55 पैसे. ओके. 0मधून 5 सबस्ट्रॅक्ट नाही करू शकत, बोरो घेतला, 10 झाला, 10 मायनस 5 5. 4मधून 5 सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत, 2कडून आपण बोरो घेतला, झाला 14. 14 मायनस 5 9 1. तर किती पैसे होतील मग, 250 पैसे मायनस 55 पैसे जर केले तर 195 पैसे. ओके. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, येस, सेकंड ऑप्शनमध्ये आन्सर दिसतं आहे, म्हणून ऑप्शन सेकंड इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 45. 49.800 किलोग्राम म्हणजेच काय, 49 किलोग्राम 800 ग्रॅम प्लस 30 किलोग्राम 100 ग्रॅम. तर यांची काय करायची आहे, सम करायची आहे. किलोग्राममध्ये किलोग्राम ॲड करूया आणि ग्रॅममध्ये ग्रॅम ॲड करूया. 49 किलोग्राम 800 ग्रॅम आणि 30 किलोग्राम 100 ग्रॅम ॲडिशन करायची आहे. 79 किलोग्राम 900 ग्रॅम. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, येस, ऑप्शन 4मध्ये ऑप्शन 1मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 46. अ स्क्वेअर इज मेड फ्रॉम अ वायर 1.6 मीटर लॉंग. देन व्हॉट इज द लेंथ ऑफ द साईड ऑफ द स्क्वेअर. एक स्क्वेअर आहे
तो स्क्वेअर 1.6 मीटर लॉंग लेंथने तयार केलेला आहे. तर व्हॉट इज द लेंथ ऑफ द साईड ऑफ स्क्वेअर, तर स्क्वेअरच्या एका साईडची लेंथ किती आहे. स्क्वेअरच्या ऑल साईड्स कशा असतात, इक्वल असतात. आणि याचा पेरिमीटर दिला आहे स्क्वेअरचा, किती आहे तो 1.6 मीटर. स्क्वेअरच्या पेरिमीटरचा फॉर्म्युला आहे 4 इंटू साईड. या ठिकाणी आपल्याला पेरिमीटर किती दिलेला आहे, 1.6 पेरिमीटर दिलेला आहे. आणि आपल्याला एका साईडची व्हॅल्यू काढायची आहे. तर हे काढण्यासाठी काय करावं लागेल, 1.6 डिवाइड बाय 4. 4 4 जा 16. तर स्क्वेअरच्या एका साईडची लेंथ किती मिळेल, 0.4 मीटर. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 0.4 मीटर. येस, या ठिकाणी ऑप्शन 1मध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 47. द पेरिमीटर ऑफ अ ट्रायंगल इज 48 सेंटीमीटर. द साइड ऑफ 12 सेंटीमीटर अँड 16 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली. देन व्हॉट इज द लेंथ ऑफ रिमेनिंग साईड. ओके, ट्रायंगलला 3 साईड्स असतात. 3 साईड्सची सम किती दिलेली आहे, पेरिमीटर किती दिला आहे ट्रायंगलचा, 48 सेंटीमीटर. त्यापैकी 2 साईड्सची लेंथ दिलेली आहे आणि आपल्याला तिसऱ्या साईडची लेंथ काढायची आहे. 2 साईडची लेंथ किती आहे, 12 प्लस 16, 28 सेंटीमीटर आहे 2 साईडची लेंथ. आणि आपल्याला तिसऱ्या साईडची लेंथ काढायची आहे. आणि ट्रायंगलचा पेरिमीटर किती दिलेला आहे आपल्याला, ओके, पेरिमीटर दिलेला आहे 48. एक साईड माहिती नाही आहे, त्या साईडला मी एक्स कन्सिडर केलं. 12 प्लस 16 किती झाले, 28. आता आपल्याला या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, 48 मायनस 28. एक्स इज इक्वल टू 48 मायनस 28. एक्स सबस्ट्रॅक्ट जर केलं आपण 48 मायनस 28 तर आन्सर काय मिळालं, 20. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर. म्हणजे ट्रायंगलच्या एका उरलेल्या लेंथ साईडची लेंथ किती येईल, 20 सेंटीमीटर. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर. येस, सेकंड ऑप्शनमध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 48. ऑन अ रेक्टँगल प्लॉट ऑफ साइड्स 40 meter length and 20 meter width, trees are planted at a distance of 5 meter. Then how many trees were planted. ओके, एक रेक्टँग्युलर शेपचा प्लॉट आहे. त्याची लेंथ दिलेली आहे 40 मीटर आणि विड्थ दिलेली आहे 20 मीटर. आणि त्या प्लॉटच्या संपूर्ण बाजूंनी ट्रीज लावलेले आहेत. किती अंतरावरती, 5 मीटर अंतरावरती ट्रीज लावलेले आहेत. तर आपल्याला क्वेश्चन विचारला आहे, हाऊ मेनी ट्रीज वेअर प्लांटेड. तर त्या प्लॉटच्या अवतीभोवती किती प्लांट केलेले आहेत. ओके, सगळ्यात अगोदर आपल्याला काय करावं लागेल, रेक्टँगलचा पेरिमीटर फाइंड आउट करावं लागेल. रेक्टँगलच्या अपोजिट साईड्स कशा असतात, सेम असतात. 40 प्लस 40 80, 80 प्लस 40. रेक्टँगलचा पेरिमीटर किती मिळाला आपल्याला, 80 प्लस 40 120 मीटर. तर रेक्टँगलचा पेरिमीटर आहे 120 मीटर. आणि ह्या 120 मीटर लेंथच्या प्लॉटमध्ये आपल्याला 5 मीटरच्या अंतरावरती ट्रीज प्लांट केलेले आहेत. तर असे किती प्लांट ट्री केलेले आहे हे काढण्यासाठी काय करावं लागेल, 120 डिवाइड बाय 5. 5 2 जा 10, 2 0, 5 4 जा 20. तर किती प्लांट करावे लागतील मग, 24 प्लांट्स प्लांट करावे लागतील. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर. येस, ऑप्शन 2मध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 49. अ टेम्पल हॅज 7 steps. ऑन each step flower equal to the number of steps were kept.
सो टोटल हाऊ मेनी फ्लॉवर्स विल बी रिक्वायर्ड. ओके, एक टेम्पल आहे, त्या टेम्पलला किती स्टेप्स आहेत? 7 स्टेप्स आहेत. आणि प्रत्येक स्टेपवरती त्या स्टेपच्या नंबर इतके फ्लॉवर्स ठेवले. म्हणजेच आता सपोज या ठिकाणी 7 स्टेप्स आहेत. 1 स्टेप, ही सेकंड स्टेप, थर्ड स्टेप, फोर्थ, फिफ्थ स्टेप, 6 अँड 7 स्टेप. तर या ठिकाणी पहिली स्टेप आहे. पहिल्या स्टेपवरती 1 फ्लॉवर ठेवलं. सेकंड स्टेपवरती 2 फ्लॉवर्स ठेवले. ओके, थर्ड स्टेपवरती 3 फ्लॉवर ठेवले. असे ज्या स्टेप्स, जेवढ्या स्टेप्स आहेत तेवढे फ्लॉवर ठेवत गेले. तर किती फ्लॉवर्स लागतील? तर हे काढण्यासाठी काय करावं लागेल? ह्या सगळ्या नंबर्सची ॲडिशन करावं लागेल. ओके, 6 + 7 13, 13 + 5 18, 18 + 4 22, 22 + 3 25, 25 + 2 27, 27 + 1 28. तर टोटल नंबर ऑफ फ्लॉवर्स किती लागतील? 38 फ्लॉवर्स लागतील. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, ऑप्शन 4मध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 15. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द 1 डिजिट ऑड नंबर सम अँड प्रॉडक्ट? ओके, बघा या ठिकाणी काय सांगितलं आहे? कोणाचा डिफरन्स काढायचा आहे? 1 डिजिट ऑड नंबर सम. सिंगल डिजिट म्हणजे 1 डिजिट ऑड नंबर्स यांची सम करायची आहे. 1 डिजिट ऑड नंबर्स कोणते येतात? 1 3 5 7 9. हे काय आहेत? 1 डिजिट ऑड नंबर्स आहे. यांची काय करायची आहे? आपल्याला सम करायची आहे. यांची सम काय मिळते? 25. ओके, आणि यांचा प्रॉडक्ट पण करायचं आहे. यांचं मल्टिप्लिकेशन प्रॉडक्ट काय मिळतो? 945. तर यांचं काय करायचं आहे? डिफरन्स काढायचा आहे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन 1 ऑड डिजिट नंबर सम, 1 ऑड डिजिट नंबर सम जे 25 आणि 1 ऑड डिजिट नंबर प्रॉडक्ट काय मिळाला? 945. यांचा डिफरन्स काढायचा आहे. डिफरन्स म्हणजेच काय करावं लागेल? 945मधून 25 सबस्ट्रॅक्ट करावे लागतील. काय मिळालं आन्सर? 920. बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 920? येस, या ठिकाणी ऑप्शन 2मध्ये आन्सर दिसतं आहे, म्हणून ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. अशा सोप्या पद्धतीने आपण पुढचा पेपर दुसरा इंग्रजी आणि बुद्धिमत्तेचा पण पाहणार आहोत. तुम्हा सर्वांसाठी पुढील व्हिडिओ पण मी लवकरच घेऊन येणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.